नमस्कार मंडळी. आज आपण गव्हाच्या पिठात आंब्याचा रस घालून मस्त टेस्टी आणि खमंग रेसिपी बनवणार आहोत. मुलांना सुट्टी लागलेली आहे. घरात मुलं असतात तर सारखं काही ना काही खायला मागत असतात. तर त्याच्यासाठी आणि अगदी आठवडाभर आपण हे साठवून ठेवू शकतो आणि प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकतो. तर खूप टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी एका बाउलमध्ये मी 2 इथे वाटी घेतलेली आहे गव्हाचं पीठ. त्याच वाटीने आपण मेजर करून अर्धी वाटी घेणार आहोत तांदळाचं पीठ. त्याच वाटीने आपण पाव वाटी बारीक रवा घेणार आहोत. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडासा फिरवून सुद्धा घेऊ शकता. अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर एक अर्धा चमचा इतका वेलची पावडर आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स झाले की आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत चिरून घेतलेला गूळ. तर गूळ आपल्याला आधी चिरून घ्यायचा आहे, म्हणजे पिठात हे व्यवस्थित मिक्स होतं. आता गुळाचं प्रमाण मी इथे सारख्याच वाटीने अर्धी वाटी घेतलेली होती. तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे जितकं गोड तुम्हाला आवडत असेल तेवढा कमी जास्त करू शकता. त्यानंतर सारख्याच वाटीने एक वाटीभर इतका आपल्याला आंब्याचा रस घ्यायचा आहे. एक मध्यम आकाराचा आंब्याचा रस मी मिक्सरमध्ये छान असं मऊ पेस्ट करून घेतलेलं होतं. हे याच्यात ॲड करून घ्यायचं आणि व्यवस्थित याला आधी चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर घट्टसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर मंडळी, आजची रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे तुम्ही बघू शकता आपण पीठ असं घट्टसर मळून घेतलेलं आहे. जे माप आहे ते अगदी बरोबर आहे. आपण 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं होतं. अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी रवा घेतलेला होता. त्याच्यासाठी मी 1 वाटीभर इतकं आंब्याचा रस घेतलेला होता. अगदी परफेक्ट मेजरमध्ये आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. अजिबात कोणताही पाण्याचा वापर केलेला नाहीये. थोडंसं तेल लावून 10 मिनिटे आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ आपला छान असं मुरेल. इथे तुम्ही बघू शकता 10 मिनिटं झालेले आहे. पीठ आपला मस्त मऊ झालेला आहे, सेट झालेला आहे. खूप जास्त आपल्याला पीठ मऊ करायचं नाहीये, म्हणजे मऊ मळायचं नाहीये. अगदी घट्टसर जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो अगदी त्याच प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आता आपण जसे पुरीला पेढे कापून घेतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे जसं तुम्हाला हवं असेल तेवढे आपण इथे छोटे किंवा मोठे असे पेढे इथे बनवून तयार करून घेऊया. हो मंडळी, आज आपण आंब्याचे घारगे बनवणार आहोत. तर खूप सोप्या पद्धतीने आणि पटकन घरी बनवून तयार होणारे आणि अगदी आठवडाभर आपण साठवून ठेवू शकतो आणि मधले भुकेमध्ये मुलांसाठी अगदी आवर्जून कधीही देऊ शकतो आणि प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकतो. तर इथे सगळे पेढे मी बनवून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला लाटून घेऊया. लाटताना सुद्धा खूप जास्त आपल्याला पातळ लाटायचं नाहीये किंवा खूप जास्त जाड सुद्धा करायचं नाहीये. अगदी मध्यम आपण हे लाटून घेऊया. हे बघा या पद्धतीने. आता याच्यावर थोडासा मी खसखस लावत आहे. ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि त्याचबरोबर खायला सुद्धा खूप टेस्टी लागतं. कारण आपण आंब्याचे घारगे बनवणार आहोत. त्यासाठी थोडंसं वर आपण असं खसखस असं भरवून घेऊया. त्यानंतर थोडंसं लाटून घेऊया, म्हणजे जे खसखस आहे ते व्यवस्थित याला चिटकून राहील. हे बघा या पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मंडळी आणि खायला अप्रतिम लागते. आंब्याचा सीझन सध्या सुरू आहे. जोपर्यंत आंब्याचा सीझन सुरू आहे तोपर्यंत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. हे बघा या पद्धतीने आपण सारे घारगे इथे लाटून घेऊया. त्यानंतर मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं. आता आपण हे तेल तुम्ही बघू शकता खूप जास्त गरम नाही आणि खूप जास्त थंड सुद्धा नाही. मध्यम आपण गॅस ठेवलेली आहे, फ्लेम ठेवलेली आहे. मस्त अगदी टम्म फुगलेले आपले हे आंब्याचे घारगे बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने हे घारगे बनवून तयार होतात. कलर तुम्ही बघू शकता मस्त छान आलेला आहे. याच पद्धतीने अगदी खरपूस आपल्याला हे घारगे इथे तळून घ्यायचे आहे. याच पद्धतीने आपण पूर्ण घारगे इथे बनवून तळून तयार करून घेऊया. हे बघा या पद्धतीने कलर अगदी सुरेख आलेला आहे. याच पद्धतीने आपण पूर्ण घारगे इथे तळून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अगदी एकही घारगा असं नाहीये जे फुगलेला नाहीये. मस्त फुगलेले आणि टम्म फुगलेले आपले हे घारगे बनवून तयार होतात. हे बघा या पद्धतीने आपण पूर्ण जे घारगे आहे ते तळून घेऊया.
मस्त खरपूस असा कलर येतो. कलरसुद्धा आंब्याचा जे रस आहे त्याच्या कलरमुळे इथे मस्त छान असा हे घारगेला कलर आलेला आहे आंब्याच्या रसामुळे. आणि खरपूस आपण तळून घेतलं की अगदी छान असे दिसतात. तुम्ही बघू शकता खायलासुद्धा अप्रतिम लागतात. तर इथे याच पद्धतीने आपण पूर्ण घारगे तळून घेऊया. आता मी हे एका टिश्यू पेपरवर काढून घेते. त्यानंतर आपण हे थंड करायला ठेवूया. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण आपले घारगे मस्त तळून झालेले आहे. अगदी टम्म फुगलेले. एकही घारगा असं नाहीये जे फुगलेला नाहीये. हे बघा मस्त कलरसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आणि मस्त खरपूस असं आपण ह्याला तळून घेतलेलं आहे मंडळी. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.